पूरग्रस्तांच्या बांधावर रविकांत तुपकर, आठवड्यात 100% मदत द्या अन्यथा तीव्र आंदोलन. जळगाव जामोद. मराठा दर्शन न्यूज. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात 31 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या 255 मिलीमीटर अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीची पाहणी करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुधवारी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे 15 गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या पंचनाम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आठवडाभरात 100% नुकसान भरपाई न दिल्यास शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तुपकर यांनी भेंडवळ खुर्द, भेंडवळ बुद्रुक, चावरा, एलोरा, मडाखेड खुर्द, पळसखेड, येनगाव, वडशिंगी, उटी खुर्द, उटी बुद्रुक, निंभोरा बुद्रुक, खेरडा बुद्रुक, सातळी तसेच जळगाव शहरासह अनेक गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी 4 ते 5 फूट खोलपर्यंत सुपीक माती वाहून गेल्याचे, विहिरी कोसळल्याचे, बांध फुटल्याचे व शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र त्यांच्या निदर्शनास आले. हे पंचनामे आहेत की शेतकऱ्यांची थट्टा? पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांवर संताप व्यक्त करत तुपकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. जिथे 100% नुकसान झाले आहे तिथे पंचनाम्यात केवळ 30 ते 40% नुकसान दाखवले जात आहे. नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणाचे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा थांबवा. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारने आठवडाभरात मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा कडक इशारा त्यांनी दिला. 84,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 30 व 31 जुलैच्या अतिवृष्टीत बुलढाणा जिल्ह्यात 84,870 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 495 गावे बाधित झाली असून 1,13,439 शेतकरी या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पारदर्शक पंचनामे व विशेष पॅकेजची मागणी. पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून 100% नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे पारदर्शक करावेत आणि मदत तातडीने वितरित करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली. आठवडाभरात मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. नद्यांच्या खोलीकरणासाठी पायलट प्रकल्पाची मागणी. भविष्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील प्रमुख नद्या आणि ओढ्यांचे वैज्ञानिक पद्धतीने खोलीकरण करण्यासाठी शासनाने तातडीने पायलट प्रकल्प सुरू करावा, अशी मागणीही तुपकर यांनी केली. सातपुडा पर्वतरांगातून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यात युवा नेते अक्षय पाटील, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकर, भागवत वाघ, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, असलम शेख, दीपक पाटील, दिलीप बोबळे, अजहर शेख, राजेंद्र राखोडे, त्रिलोकसिंह राजपूत, संतोष गणगे, कयूम खान, सदाशिव जाणे, तुकाराम पाटील, प्रमोद तिजारे, अनंता मारोडे, विष्णू कोकरे, राजू पाटील शित्रे, प्रणव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.